बोल विश्व प्रभू श्री संत गुणवंत भगवान की जय. रावल्या, आता एक स्टोरी बाबाची तुला सांगतो बरं. बाबाच्या काळातली. कोणत्या काळातले रे बाबा? हे पाय, बाबाचे 3 काळ होते. एक होतं लहानपण, आणि एक जवानपण, आणि एक म्हातारपण. म्हणजे वय जेव्हा घसरते तेव्हाचं. तर थोडस वय जेव्हा घसरायला लागलं बाबाचं, जवानपणातून बाबा म्हातारपणात चालले होते, तेव्हाची गोष्ट सांगतो मी तुला. बरं, सांग 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 बर मला. हे पाय, बाबा जवानपणी लोक लय भ्याजात बाबाला. कारण बाबाजवळ काय राहत होती? काडी राहत होती, येळूची मोठी लट. काळी छत्री फडा असं राहत होतं बाबाजवळ. त्याच्यानं लोक बाबाला भ्याजात पहिल्यानं. पण जसं जसं बाबाचं वय घसरत चाललं, तसं तसं बाबा शांत होत गेले. मग लोक बाबाच्या पहिले लय दूर दूर राहतात, मग जरा जवळ जवळ यायला लागले. असं मग पुढं काय झालं? मग एक एक काळ होता असा की भक्ताची लय गर्दी राहत होती. जेवढे बी दुःखी रोगी लोक राहत होते, तेवढे बाबाच्या दर्शनाला नुसते असे राहत होते. आणि दर्शन कसं? जवळून नसे बरं दर्शन. दर्शन राहायचं 100-200 मीटरहून दर्शन घ्यायचं लोक. कारण की बाबा जवळ आले की येळूची काडीने एका रट्ट्यात माणूस पाठीत टाकायचा. ती येळूची काडी ते एका रट्ट्यात माणूस मोकळाच व्हायचा. एकदम काडीचा एकदम मार बसल्याबरोबर त्याची पाठच मोकळी व्हायचा. बाबाला लय लोक भ्याजात. दर्शन घ्यायचं असलं तर दुरून बाबाच्या लोक दर्शन घेत होते. आणि मग लोकांचं दुःख कसं नीट होत होतं, लोकांच्या बिमाऱ्या कशा जात होत्या. हे पाय, बाबा कधीच एका ठिकाणी म्हणजे 10 मिनिटं 5 मिनिटं काय थांबत नव्हते. बाबा काय करतात की इकडून या शेतातून निघले की त्या शेतात, या नंबरातून निघले ते की त्या नंबरात बाबा चालत राहतात. आणि भक्त मंडळी म्हणजे 200-250 जण, ते भक्त लोक जसे जसे बाबा पुढं पुढं चालत तसं बाबाच्या सहाऱ्यानं पुढं 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 जात राहतात. म्हणजे त्या बाबाच्या संग संग चालल्यानंच त्याचं दुःख कमी 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 होत जात होत. असं होतं का रे? मग बाबा सर्वाला नावानं ओळखा जाय. आणि बाबाला हे बी माहित होतं की आज कोण येणार आहे, उद्या कोण येणार आहे, आणि किती दिवसापासून कोण आलं, नावा सगट. कोण काय आणलं, काय बांधून आलं, भाकर आणली का काय आणलं, सर्व बाबा सांगत होते. असं का रे? पण बाबाची जस काही ती एक फौजच तयार होती. प्रत्येकाला काम वाटेल होते की 200-250 जण भक्त, जे दुःखी लोक येत होते, तर बाबाचे भक्त काही डायरेक्ट टिप्यानं पाणी, जसं भक्ताला पाजत जात तेव्हा दूर दूर पाणी होतं. पाण्याच्या काही सुविधा नसे, लय दूर दूर विहिरी होत्या. त्या विहिरीतून पाणी आणणं लागत होतं. तर बाबाचे काही भक्त, काही ते नसते का भरणा माठ, माठ घेऊन, तर काही टिपे नसतात का ते तेलाचे टिपे, ते टिपे घेऊन असे पाणी भक्ताला वाटतात. म्हणजे कोणीच बाबाच्या या काळात कोणीच असं ताणलेलं भुकेलेलं राहत नव्हतं. बाबा ज्याला ताण लागली, ज्याला भूक लागली, तर बाबा ऑटोमॅटिक बाबा ओळखतात आणि बरोबर त्या माणसाजवळ ते पोहोचून द्यायचं. तर ते कसं पोहोचून द्यायचं तुला मी सांगतो. हा, सांग बरं सांग बरं. हे पाय, काही लोक बाबाचे काय करतात की पाणी वाढत होते, आणि लोक काय करतात, घरून आले की एक स्वतःची शिदोरी बांधायचात आणि एक बाबाची शिदोरी घेऊन जातात. मग अशा 2 शिदोऱ्या प्रत्येक माणूस घेऊन यायचा की बाबा ही बाबाला शिदोरी द्यायची आणि ही आपण शिदोरी खायची. मग 1:30-2 वाजेचा टाइम झाला की बाबा जर कधी जर एखाद्या झाडाखाली जर बसले, जसे वडाखाली म्हणा, आंब्याच्या झाडाखाली म्हणा, तर मग बाबा बसले तर सर्वजण बसतात असे दूर 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 दूर. मग बाबा डायरेक्ट, बाबाला माहित होतं की आज कोणाची शिदोरी खायची. म्हणजे ज्याचं सर्वात जास्त दुःख राहत होतं, बाबा त्यालाच म्हणजाय की अरे भाऊ शिदोरी आण रे भाऊ तुही. आणि त्याची शिदोरी खाल्ली म्हणजे त्याचं दुःख पूर्ण निघून गेलं, असा त्याचा संकेत होता. मग काय झालं रे भाऊ पुढं?
मग असंच एक माणूस होता. त्या माणसानं काय केलं, ते बाबाचा भक्त होता, पण ते दारू बी प्यायचा, बायकोला बी भांडायचा. मग एक दिवस बायकोचे आणि त्याचे लय भांडणं झाले मरणाच्या रातच्याने. आणि दुसऱ्या दिवशी त्याला गुन्हा बाबाकडे यायचं होतं. मग बायकोनं काय केलं, दुसऱ्या दिवशी याला स्वयंपाकच करून नाही दिला. बायको म्हणे जा आता उपाशी, मी काय स्वयंपाक काय बनवून देत नाही. मग यानं बायकोला म्हणलं हवं मला स्वयंपाक बनवून दे, मला गुन्हा बाबाकडे जायचं. ते बायकोनं काय ऐकलंच नाही. मग काय झालं रे भाऊ पुढं, या बायकोला राग आल्यामुळं बायकोनं स्वयंपाक काय याला बनवून नाही दिला. याच्या संग काय शिदोरी दिली नाही, भाकर याला काय बनवून दिली नाही. तर यानं काय केलं, मग रातची शिळी भाकर घेतली आणि आपल्या पालवात बांधली आणि निघला गुणाबाबाच्या दर्शनाला. पहिल्यानं लोक रातच्या शिळ्या भाकरी काही जास्त करून ठेवत होते आणि सकाळी खात होते. मग यानं शिळीच भाकर घेतली. मग पहिले लोक पालवात भाकर नेत होते. मग शिळी भाकर घेतली, तिच्यावर एक कांदा ठेवला आणि निघला पा कांदा आणि भाकर घेऊन शिळी. मग गुणाबाबाचं इकडचा टाइम झाला जेवण्याचा. हा मग काय झालं रे भाऊ पुढं, जेवायचा टाइम झाला की सर्व लोक बाबाच्या दूर 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 असे बसत होते जेवायसाठी. मग तो बी माणूस बसला, दूर बसला बाबाच्या जेवायसाठी. आणि काही लोक काय करायतात की बाबाला शिदोरी द्यायचं की धरा बाबा तुम्हाला शिदोरी आणली. मग बाबा काय करायचं, ती शिदोरी घ्यायचा, एक दोन घास खात होते आणि ज्याच्याकडे शिदोरी नाही त्याचं नाव घेत होते आणि त्याला ती देऊन टाकत होते. आणि बाबाने ज्याला शिदोरी दिली त्याचं लय कल्याण होत होतं भाऊ. हो का रे, अरे वार वा. मग या माणसानं काय केलं, शिळी शिदोरी होती ती याला वाटलं बाबाला कशी द्या बाबा शिळी आपली भाकर. तर हा माणसानं काय केलं, शिदोरी सोडली. शिदोरी सोडायची असं सोडायलाच लागला तर लगेच बाबाने त्याला आवाज दिला, अरे भाऊ म्हणे ती शिदोरी कोण आणेल रे भाऊ, तिच्यावर कांदा आहे म्हणे. रातच्याने भांडला तो माणूस, बायको सगळं भांडून आला म्हणे गड्या इथं. आणि मला काय शिदोरी काय देऊन नाही राहिलं, एकलाच खाऊन राहिला गड्या शिदोरी. म्हणजे काय म्हणला गड्या, मला काय समजलं नाही गड्या. अरे जो रातच्याने भांडला होता का नाही बायकोला माणूस, मग त्यानं शिळीच शिदोरी आणली होती, शिळीच भाकर नेली होती. तर बाबाने त्याला आवाज दिला म्हणे, अरे भाऊ भांडणारा रातच्याने भांडतो म्हणे बायको संग आणि पायट तशीच रातची शिदोरी घेऊन लगेच इकडे येते म्हणे कांदा घेऊन. ते मला काय देऊन नाही राहिला, एकलाच खाऊन राहिला म्हणे मुकड्यान भाऊ. तर ती शिदोरी आण भाई म्हणे मै भाऊ. मग लगेच त्याला एवढा आनंद होतोय. मग बाबांकडे आपली शिळी शिदोरी मागितली आणि बाबानं ती शिळी शिदोरी आवडीन खाल्ली. म्हणजे पाय लोक काही लोक म्हणजे चांगलं चांगलं करून आणत होते. काही बुंद्या लाडू शिरा पुरी असे घेऊन येत होते. पण बाबा जो गरीब आहे आणि ज्यानं प्रेमाने घेऊन येलंय त्या लोकांचेच बाबा काय करत होते, शिदोरी घेत होते. असं का रे. मग त्या माणसाला लय आनंद झाला की बाबानं आपण शिळी भाकर आणली तरी बी आपली शिळी भाकर बाबानं शिदोरी आपली घेतली. मग बाबाने त्याला सांगितलं म्हणे गड्या भांडत जाऊ नको ना आणि चांगला संसार कर म्हणे सुखानं. मग बाबाने त्याला सांगितलं. मग बाबाने त्याला आशीर्वाद दिला. मग त्याच्या घरी त्याची परिस्थिती वाढली, घरात बायको संग भांडणं बी नाही झाले आणि चांगले राहू लागले. मग ते झालं. आणि मग पुढं काय झालं म्हणलं सांगू का गड्या तुला. हा सांग बरं. शिदोरी गिदोरी खाल्ली की डबल लोक चाला जात बाबा चाला जात, या जंगलातून त्या जंगलात, या वावरातून त्या वावरात जात होते. म्हणजे वावर म्हणजे शेत, या शेतातून त्या शेतात, या शेतातून त्या शेतात. मग लोक बाबाला काय सोडत नव्हते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रातच्या बी लोक राहत होते बाबाच्या संग. म्हणजे रातच्यानी लोक तरी 200-250-300 त्या काळातले लोक पाय 200-300 लोक बाबाच्या अवतीभोवती राहत होते त्या जंगलात. तर कोणाला एखादा किडा बी चावत नव्हता, कारण बाबाचं लक्ष राहत होतं. आणि पूर्ण जंगलच लोक चाला जात. बाबा चाला लागले की लोक त्याच्या मागे चाला जात. मग काय झालं रे भाऊ पुढं. आणि बाबा काडीनं बी मारा जाय पण तेवढा जीव बी लावायचा आहे बाबा त्याला. म्हणजे जसे की मग रातच्यानी डबल एकदा जेवणाचा टाइम वाजाय.
मग डबल एकदा रातच्यानी जेवण घेऊन झाले की लोक आपापली जागा चितत होते आणि बाबाच्या अवती म्हणजे दूर दूर असे झोपत होते. मग बाबा कशाचे झोपतात? बाबा आकाश धरती पाताल या तिन्हीचे देवता आहे. बाबा स्वतः म्हणतात की मैं आकाश धरती पाताल तिन्ही तल का मालिक हूं मैं. काय माझा तिन्ही तळाचा मालिक आहे म्हणजे मी. पण त्या टायमाला लोकांना काय समजत नसे. मग हे बाकीचे लोक काय करायचे, दिवसभर दमत होते आणि संध्याकाळी ते झोपत होते जिथे जिथे जागा भेटली तिथे तिथं. हाव का रे. आणि मग त्याच्या अंगावर कपडे गिपडे नाही, ज्वारीच्या काही पेंड्या असतात का नाही, ज्वारी काढल्यावर नसतात काय ते ज्वारीचा कडबा पेंड्या, तर लोक ते अंगावर घेतात कधी थंडीचा टाइम असला की ते अंगावर घेतात, कोणी गवत अंगावर घ्यायचा आणि असेच झोपत होते. पण बाबा काय झोपत नव्हते. पहिले लोकायला बाबा झोपू द्यायचा. सर्वजण झोपले की बाबा प्रत्येक भक्ताजवळ जात होते. कड्या हा दिवसभर थांबला गड्या, म्हणजे प्रत्येक भक्ताजवळ जातात, त्याला दर्शन द्याजात, म्हणजे ते झोपत राहतात. बाबा त्याच्या जवळ जाऊन त्याला पूर्ण पाहतात. त्याला पाहिलं म्हणजे बाबानं त्याला दर्शन दिलं आणि त्याला माहित ना शहरात बाबा माझ्याजवळ आले का नव्हते आले, ते सण झोपत राहत होता. हाव का रे. हे पाय दिवसा बाबा टपके द्यायचा काढीन मारा जाय तर बाबाजवळ कोणीच जात नव्हतं. असे दूर दूरूनच दर्शन घ्यायजात. पण रातच्यानी बाबा पाय त्याच्या जवळ मस्त प्रत्येक माणसाजवळ जेवढे बी भक्त असतील तेवढ्या भक्ताजवळ बाबा एक फेरी मारत होते आणि प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देत होते. मग पाय बाबा कसे जीव लावतात भक्ताला, की दिवसा बाबा जवळ येऊ देत नव्हते आणि रातच्यानी बाबा प्रत्येक भक्ताच्या जवळ जात होते की बाबा याला काही प्रॉब्लेम तर नाही, काही इच्छुक आटा याच्या जवळ नाही, असं पूर्ण भक्ताची पूर्ण छाननी करतात. तर भक्त पाय उठ असतो त्याला किडू किटू काहीच काहीच होत नव्हतं आणि त्याला अशी मस्त झोप लागत आहे की आणि बिना टेन्शनची मस्त बावळत अशी हवा चालत आहे. आणि कधी कधी थंडी राहत होती तिथे लोक गवत अंगावर घ्यायचा कडबा अंगावर घ्यायचा आणि असे लोक मस्त बिनघोर झोपातात बाबाच्या भरोशावर. हाव का रे. म्हणून ये पा आता बी लोक ज्या घरात दिवा लावतात आणि तिथे बी आता बी जे लाखनवाडील जे भक्त राहतात त्या भक्त अजून बी म्हणतात की बाबाची रातच्यानी फेरी राहते. तर बाबा रातच्यानी हमेशा जो बी भक्त असतात त्या भक्ताकडे बाबाची एंट्री असते. किती भक्त असो बाबाचे, असे किती जरी भक्त असले पण रातच्यानी एक ना एक चक्कर बाबा त्याच्या घरी मारल्याशिवाय राहत नाही. त्याच्या घरादारावर बाबाचं लक्ष आहे आणि कोणता बी भक्त असो जे बी बाबाचं नाव घेतंय त्याच्या घरी बाबाची एंट्री होती आणि त्याच्या घरी बाबाची फेरी असते. चाहे किती गरीब असो का किती श्रीमंत माणूस असो, पण जो गुन्हा बाबाला मानतय तिथं बाबा रातच्यानी त्याला एकदा रातच्यानी रोज बाबाची त्याच्या घरी काय असते फेरी असते. आता बी कारण की तवा बी बाबा होते तर बाबाचं काम होतं जेवढे बी भक्त झोपेला असतील तेवढ्या भक्ताच्या प्रत्येक भक्ताच्या जवळ बाबा जात होते, पाहत होते की बाबा याला काही प्रॉब्लेम तर नाही, याला काही हे तर नाही, जसं हा अडचणीत तर नाही, आणि सर्वजणांची अडचण दूर होते. असं बाबाचं काम होतं. आणि दिवसा बाबाला लय लोक भेट होते. बाबा दिवसा बाबाच्या दर्शन घ्यायला लोक माग पुढं पाहत होते. कारण की बाबा त्याची बिमारी पाहून त्याला मारत होते, म्हणजे त्याची बिमारी जात होती. म्हणजे असे तसे बिनाकामान नव्हते मारत बाबा. त्याचे जे अंगात बिमारी असली ते बिमारी पाहून बाबा त्या बिमारीला मारत होते. ते लोक भ्याचत ना दिवसा दिवसा दूर दूरच राहतात लोक बाबाचे. अवघड्या खरी गोष्ट आहे. असा ब्रह्मांड नायक होता बाबू, असे ब्रह्मांड नायकाची स्टोरी आहे. बोल विश्वप्रभू श्री संत गुणवंत भगवान की जय.